आज शनिवार असल्यामुळे वेदूच्या पप्पांना सुट्टी होती. पण 10 वाजता त्यांचा इंटरव्ह्यू असल्यामुळे सकाळी कामं माझी लवकर झाली होती. नाश्ता करून घेतला होता, कपडेसुद्धा लवकर झाली होती. याला मात्र आईस्क्रीम खायचं होतं, पण आईस्क्रीम काही त्याला मिळालंच नाही. मग म्हटलं ओरिओ बिस्किट खाऊन घेतो मी. पण ओरिओ बिस्किट पण त्याला पटकन मिळालं. मग ओरिओ बिस्किट खात बसला होता, टी व्ही बघत बसला होता. तेवढा ते वेदूच्या पप्पांचा इंटरव्ह्यू पण झाला. आणि हा काय करत होता की मोबाईलवरती व्हिडिओ गेम खेळत होता आणि त्याचा व्हिडिओ बनवत होता. तर ते म्हणाले की तू काय करतो आहेस? तर तो म्हणाला की मी व्हिडिओ बनवत आहे पप्पा. तर ते म्हणाले की व्हिडिओ बनवून काय होत नाही, तू खेळायला जा. पण खरंच ही गोष्ट खरी आहे, व्हिडिओ बनवून काहीच होत नाही, सबस्क्रायबर वाढत नाहीत, व्ह्यूज वाढत नाहीत. पण मी पण होप सोडलेले नाहीत. तरी पण मी डेली व्हिडिओ बनवते आणि माझं जे डेली रुटीन आहे तेच तुमच्यासोबत मी शेअर करते. तर आज मला एक मोठा प्रश्न पडला होता की दुपारच्या जेवणात काय बनवायचं. तर कुठलीच भाजी शिल्लक नव्हती फ्रीजमध्ये. पटकन मी ज्वारीचं पीठ, बेसनचं पीठ, बाजरीचं, गव्हाचं पीठ घेतलं. त्यामध्ये लसूण आणि आलं ठेचून घातली. भरपूर कोथिंबीर आणि कांदा घातला, हळद घातली, लाल तिखट, मीठ घातलं आणि पातळसर असं पीठ मळून घेतलं. तर मी म्हटलं की आज धपाटेच करून घेऊ. दहीसुद्धा रात्रीच लावलेलं होतं मी. तर खूप सारं दही होतं. धपाट्याबरोबर खाता येईल म्हटलं. दुसरी काहीच भाजी पण नको करायला आणि भात पण नको करायला. तर असे खमंग कुरकुरीत थालीपीठ करून घेतले, भाजून घेतले. तर वेदूचे पप्पा वाटच बघत बसले होते की कधी हिचा स्वयंपाक होतोय म्हणून. तर स्वयंपाक पटकन झाला. वेदूला मी 2दा आवाज दिला पण तो काही आला नाही वरती. तर आम्ही दोघांनीच दही आणि धपाटे खाऊन